गुड मॉर्निंग मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सकाळी निघालोय शेगावच्या ट्रिपसाठी। तर आज आपण शेगावला चाललोय। आज आपण शेगावला समृद्धी मार्गाने जाणार आहोत। आज जाऊन उद्या रिटर्न। चला तर मग जाऊया शेगावला, करूया गजानन महाराजांचं दर्शन। शेगाव संस्थान जे आहे ते अतिशय सुंदर आणि एकदम मस्त आहे। तिथं खूप शांतता असते। स्वच्छ, क्लीन आणि खूप शांत असं स्थान आहे ते शेगावचं। चला तर मग जाऊया शेगावला। जय गणपती बाप्पा मोरया। ओम नमः शिवाय। गणपती बाप्पा। चला तर मग फायनली आपण निघालोय आता। सकाळच्या वेळेला अजिबात ट्रॅफिक नसते, त्याच्यामुळे रस्ता एकदम सुनसान भेटतो आपल्याला। आणि एक रात्री 12 नंतरला ट्रॅफिक नसते, सकाळी पण 8-1 वाजेपर्यंत ट्रॅफिक नसते। त्यामुळे सिटीतनं बाहेर पडायचा हाच खूप चान्स असतो की सकाळी लवकर सिटीतनं बाहेर पडलं तर आपला प्रवास एकदम आनंदात सुखात होतो, ट्रॅफिक लागत नाही जास्त।
मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा अतिशय प्रचंड असं धुकं आपल्याला बघायला भेटतंय. समृद्धी यावे लागणार आहे, तर त्याच्या अगोदरच आपण BPCLला गाडीची टाकी फुल करून घेतलेली आहे, जेणेकरून मध्ये आपल्याला कुठे प्रॉब्लेम नको यायला. तर हे बघा, BPCLला आपण गाडीची टाकी फुल करून पुढे निघूया. चला तर मग निघूया पुढे समृद्धी मार्गाने शेगावला. फायनली आपण सिन्नरच्या इथून समृद्धी हायवेला लागतोय आणि मेहकरला समृद्धी हायवे सोडणार आहे. इथं आपलं फास्टॅग स्कॅन केलं जाईल. तर मग आपण फायनली समृद्धी हायवेला सुरू केलेली आहे. मी तुम्हाला रस्ता दाखवून काही बोर करणार नाही. आता भेटूया डायरेक्टला मेहकरच्या एक्झिटला. समृद्धीकडनं एक्झिट घेऊन औरंगाबादकडे जात असताना U-टर्न मारून इकडं थोड्याच अंतरावर मोरिया मिसळ म्हणून नाश्ता सेंटर आहे. छोटंसं नाश्ता सेंटर आहे. रेची मिसळ खूप छान आहे. औरंगाबादच्या एक्झिटला समृद्धीकडं. आता आम्ही इथं नाश्ता केला आहे, मग पुढे जाऊया. नाश्ता करून झाला. मेहकरला आपण एक्झिट घेतलं आहे. प्रशस्त असा हा शेगावचा पार्किंग एरिया आहे. इथं गाडी पार्क करून झाल्यानंतरला ह्या साईडने सरळ जायचं. मग डाव्या हाताला टर्न मारल्यानंतरला सर्कलच्या इथं ऑफिस आहे, बुकिंग ऑफिस. तिथं आपण रूम बुक करायची आणि रूम बुक झाल्यानंतरला अशा पद्धतीने खोली नंबर 1 ते 20 वगैरे असे भरपूर सारे इथं बिल्डिंग्स आहेत. ते नंबर्स दिलेले आहे सर्व बिल्डिंगला. आणि त्या पद्धतीने आपल्याला तिकीट काउंटरला तिकीट घेतल्यानंतर समजेल की आपल्याला कोणती बिल्डिंग भेटते, कोणती रूम भेटते. तशा पद्धतीने रूमवर जायचं आणि इथनं दर्शनासाठी मंदिरापर्यंत जायला फ्री ऑफ कॉस्ट बस सुविधा आहे. ती कंटिन्यू रेल्वे स्टेशन, मंदिर आणि भक्त निवास इथं येत असते. कंटिन्यू फेऱ्या त्याच्या चालू असतात. ही भोजनालयाची सोय आहे. इथं जेवणासाठीची सोय केलेली आहे.
प्रसादालय हा टायमिंग आहे प्रसादाचा। टायमिंगनुसार आपल्याला प्रसाद भेटतो। हे तिकीट काउंटर आहे, इथं तिकीट घ्यायचं आणि मग समोर हॉलमध्ये जेवायला जायचं। प्रत्येक ठिकाणी असे भक्त निवास क्रमांक दाखवण्यात आलेले असतात, मार्किंग केलेले असते। जसं काही भक्त निवास 10 आणि 11 या साईडला आहे। आपण आताच दर्शन घेऊन घेऊया, दर्शनाला जागा दर्शन घेऊन घेऊया। पेट्रोल राहिली गाडी, मी तिथे शोधलं नाही भेटलं। अकोल्याचं एक तर खूप लंबी लाईन होती पाहिजे, मग थांबलोच नाही तिथे। इकडे जर परत दाखवलंय भक्त निवास क्रमांक 1, हे बस स्टॉप आहे। दर्शनाला जाण्यासाठी बस इथंच लागेल। समोर हे सर्कल केलेले आहे। हे बघा इकडं जसं दाखवलंय रूम नोंदणी क्रमांक कार्यालय, रूम नोंदणी कार्यालय या साईडला। अशा प्रत्येक ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे, प्रत्येक गोष्टीची एकदम पूर्णपूर काळजी घेण्यात आलेली आहे की कोणत्याही भक्तांना कसलाही त्रास होऊ नये। इथं जास्त बोलणं अलाउड नाही आहे, खूप शांतता असते। हे बघा पांडुरंगाची मूर्ती। तिकडनं सूर्य असल्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित अशी येत नाही आहे। आपण संध्याकाळच्या वेळेला हा सर्कल मी परत दाखवण्याचा प्रयत्न करेल। हे बघा इकडे हे ऑफिस आहे समोर, इथं बुकिंग करून इकडे समोर बस स्थानक आहे। आपण आता बसची वाट बघूया। अशा पद्धतीने बस येते आणि इथं आपल्याला पिकअप करून देवस्थानाच्या इथपर्यंत घेऊन जाते। फ्री ऑफ कॉस्ट आहे, एकदम छान सुविधा असते यांची। हे बघा ही बस आहे।
भक्तनिवासमधून आलो. हे पूर्ण AC रूमचं भक्तनिवास आहे आणि हे नॉमिनल रूम जे असतात त्याचं भक्तनिवास आहे. इकडे चालली गाडी. भक्त घेऊन झाले. आता निघालो आपण मंदिराकडे. शेगावचं रेल्वे स्टेशन आहे. समोर जो गेट दिसतोय तो रेल्वे स्टेशनचा गेट आहे. समोरची बिल्डिंग आहे हे पण भक्तनिवासच आहे. त्याच्या शेजारी मंदिर आहे. हे सगळ्यात पहिलं भक्तनिवास आहे. मंदिरच्या शेजारचं भक्तनिवास आहे. आणि आता इथं नवीनच पार्किंग प्रचंड मोठी अशी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. इथं नवीन पार्किंग सोय करण्यात आलेली आहे. या साईडला मंदिर आहे. हा मंदिराकडे जायचा रस्ता आहे. आणि हे बघ आता ही बस आपल्याला इथपर्यंतच बस आपल्याला आता इथं सोडून देईल. इथून आपण पायी मंदिराकडे जायचं. मंदिराजवळील भक्तनिवास.
इथनंच बस सर्व ठिकाणी जाते. मंदिराकडे जात असताना हे बाहेर असलेले स्टॉल आहेत. तिथं महाराजांचे फोटो, खाण्याचे सामान, खेळण्याचे सामान अशा सर्व प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले. फ्रूटचे स्टॉल येते. ही मंदिरात जाण्याचा मार्ग. हे बघा समोरच जाण्याचा मार्ग आहे. गजानन महाराजांच्या दर्शनाकडे जाण्याचा मार्ग. हा समोरील जो गेट आहे हा गजानन महाराजांच्या मंदिर दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे. इकडनं आपण दर्शनाकडे जाऊया. सिक्युरिटी गेट आहे. सिक्युरिटी गेटमधनं आपण पास झाल्यानंतरला इथं बॅग वगैरे असलं तर बॅग चेक करून पुढे सोडण्यात येतं. पूर्ण सिक्युरिटी आहे. पूर्ण चेक केल्यानंतरच मध्ये सोडण्यात येतं दर्शनासाठी. खूप पूर्वी इथंच एंट्री राहायची. हा मेन गेट आहे महाराजांच्या दर्शनाकडे जाण्याचा. तर आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा डायरेक्ट इथनंच एंट्री राहायची आणि लगेच दर्शनाला भेटायचं. तर आता विस्तार खूप मोठा झालेला असल्या कारणाने आता हॉलमध्ये वेटिंग करून पुढे दर्शनाला जावं लागतं. इकडं स्विच ट्रॅक आहे. आपले चपला बुटा इथं काढून मग पुढे लाईनीमध्ये लागूया. हे बघा शेवार्थ पादत्राणे स्टँड. या साईडला पूर्ण हा ब्लॉक जो बघू शकताय तुम्ही, हा पूर्ण पादत्राणे ठेवण्याची जागा आहे. एवढं मोठं आणि एवढं अवाढव्य असा हॉल आहे हा, पूर्ण चपलं बुटं काढण्यासाठी. जर चप्पल काढल्यानंतरला टोकन जर विसरलो
किंवा हरवलं कुठेतरी तर चप्पल भेटणं अशक्य आहे मित्रांनो. बघा तुम्ही किती प्रचंड अशी गर्दी आहे आणि किती शूज छान आहेत. ते नंबर देखील बघू शकता तुम्ही. C2चे C3 B123 हे बघा अतिशय भयंकर असं गर्दी आहे. ठेवल्यानंतर अशा पद्धतीने टोकन दिलं जातं. हे टोकन घेऊन हे टोकन मेन आहे मित्रांनो. हे टोकनने सांभाळून ठेवा. हे टोकन राहिलं तरच चप्पल आपल्याला रिटर्न भेटेल, नाहीतर चप्पल रिटर्न भेटणार नाही. इथं आरोचं पिण्याच्या पाण्याची पण सुविधा करण्यात आलेली आहे. आरो वॉटर पिण्याच्या पाण्याची सोय. पाणी चांगलं आहे मित्रांनो. प्रचंड अशी गर्दी आहे मित्रांनो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. कोणी पुरा साबण बी नाही म्हणत मस्त. मोबाईल असा पाहिजे टच करतो काम. तिथं अर्धा घंटा आता काय घ्यायचं. कळसाचं दर्शन घ्या मित्रांनो. गजानन महाराज मंदिराचा कळस.
मध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ काढू शकतो मित्रांनो. साधारण 1 तास लागणार आहे आपल्याला दर्शनासाठी. भेटूया 1 तासानंतर. अशा पद्धतीने आपलं श्रींचं दर्शन एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. छान पद्धतीने दर्शन झालं आहे आपलं. खूप छान दर्शन झालं आहे. भरपूर वेळ आपल्याला गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी थांबता आलं. अशा पद्धतीने आपलं शेगाव यात्रा पूर्ण झाली. मित्रांनो, रसातल्यासाठी एवढी गर्दी आहे. अशा पद्धतीने आपला प्रसाद वगैरे घेऊन झाला आहे. आता निघूया आपण रूमकडे. सगळ्यात पहिले चप्पल घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.